लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी केली मोठी घोषणा। कालच सांगितलं होतं लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती होणार आहे। लाडक्या बहिणींना जे पैसे मिळतात योजनेमध्ये त्या पैशांमध्ये आता बदल होत आहे। योजनेचा लाभ गरजू महिलांनाच देणार अशा प्रकारची घोषणा त्यांनी कालच केलेली होती आणि त्यानुसार आता नवीन शासन निर्णय लागू करण्यात येत आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये होणारा हा सगळ्यात मोठा बदल महिलांना माहीत असणं गरजेचं आहे। 5 वर्ष तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत, त्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पैशांची अपडेट, प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची अपडेट तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि आपल्या चॅनलवर ही सर्व माहिती तुम्हाला रोज पाहण्यास मिळते। त्यामुळे चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, प्रथम आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात कंजूसपणा करायचा नाही। पटापट चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाडकी बहीण योजनेच्या अशाच लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी। चला तर मग वाट कशाची पाहताय, सबस्क्राईब करून ठेवा। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। लाडकी बहीण योजना महत्त्वाचा निर्णय, बहिणींना आता महत्त्वाची माहिती सरकारकडून योजनेसंदर्भात। योजनेमध्ये दुरुस्ती झाली त्या अगोदर पहा न्यूजपेपरला आलेली अपडेट। 2.5 कोटी महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचा हप्ताही जमा। तर मला आता कमेंटमध्ये सांगायचं आहे कुणाकुणाला हप्ता आला आहे मार्च महिन्याचा। मार्च आणि फेब्रुवारी 2 हप्ते कुणाला आले आहेत आणि कुणाला आले नाहीत पटापट सांगा, कारण पहा सरकारकडून हा डाटा जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जे आहेत ते 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। आता लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारी महिन्यामध्ये 5 लाख महिला अपात्र झाल्या, फेब्रुवारीमध्ये 4.5 लाखाच्या वरती महिला अपात्र झाल्या। त्याचबरोबर आता मार्चमध्ये हा आकडा वाढणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुनर्पडताळणी सुरूच आहे। प्रत्येक महिन्याला या अर्जांची पुनर्पडताळणी होत आहे। आणखीन नावं कमी होणार का अशी चिंता आता लाडक्या बहिणींना लागून राहिलेली आहे। त्याचबरोबर 2100 रुपये हप्ता महिलांच्या खात्यात जमा, या संदर्भातही पुढे माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर लाडक्या बहिणींना 10,000 रुपये आणखीन मिळणार आहेत याचीही माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती आपण जाणून घेत असतो। तर आता लाडकी बहीण योजनेमध्ये पहा, ज्या महिलांचं आधार लिंक नव्हतं अशा महिलांचं आधार लिंक झालं आहे आणि त्यांना पैसे आलेले आहेत। त्यामुळे 2.5 कोटी महिलांना पैसे मिळाले आहेत, जरी महिलांची संख्या कमी झाली असली तरी पण, कारण या अगोदर ज्या महिलांचं आधार लिंक नव्हतं त्या महिलांना पैसे मिळाले नव्हते, पण ज्या महिलांचा आधार लिंक झालेला आहे अशा महिलांना आता पैसे आलेले आहेत। त्याचबरोबर पहा, जसे पैसे बँकेत पडतात तसे महिलांची गर्दी बँकांसमोर तुम्हाला पाहण्यास मिळते। मेसेज आला की महिला बँकांसमोर गर्दी करायला सुरुवात करतात। मेसेज आला आणि बँकात झाली गर्दी। या ठिकाणी आजची अपडेट आहे। त्याचबरोबर आणखीनही या महिन्यामध्ये महिलांची नावं कमी होणार आहेत, कारण अर्जांची पडताळणी सुरूच आहे। नावावर कार तर नाही ना याचीही तपासणी केली जात आहे। परिवहन विभागाच्या माध्यमातून हा डाटा संकलित केला जात आहे आणि कोणत्या महिलेच्या नावावर, कोणत्या महिलेच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे याची चौकशी सुरू आहे। नावावर कार असेल तर लाडक्या बहिणींचं नाव वगळण्यात येणार योजनेमधून। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची योजनेसंदर्भातली, योजनेमध्ये दुरुस्तीमध्ये पहा, आधार कार्डप्रमाणे ज्या महिलांचं वय 65 वर्ष पूर्ण झालं आहे अशा महिलांचं आता नाव योजनेतून वगळण्यात येणार आहे। आधार कार्डप्रमाणे ज्या महिलांचं वय 65 पूर्ण झालं असेल तर त्या महिलांना आता GR नुसार लाडकी बहीण योजनेचा इथून पुढे हप्ता मिळणार नाही, हप्ता बंद करण्यात आला आहे। ऑफिशियल शासन निर्णय झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचा जो GR आहे, जो शासन निर्णय आहे, या शासन निर्णयानुसार ज्या महिलांचं वय
65 वर्ष पूर्ण झालेलं आहे। पहा, मागच्या वर्षी म्हणजेच 2024मध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली, त्यावेळेस बऱ्याच अशा महिला असतील ज्यांचं वय 64 पूर्ण असेल आणि 65 रनिंग असेल, अगदी काही महिने बाकी असतील, त्यांनी योजनेचा लाभ घेतला, परंतु आता त्यांचं वय जे आहे ते पूर्ण झालेलं आहे, 65 वर्ष पूर्ण झालेलं आहे। अशा महिलांचं इथून पुढं हप्ता बंद करण्यात आला आहे। ऑफिशियल अपडेट आहे। 65 वर्ष झालं असेल आधार कार्डप्रमाणे तर तुमचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे। शासनाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। ऑफिशियल ही माहिती आहे, महत्त्वाची माहिती आहे। आधार कार्डप्रमाणे 65 वर्ष पूर्ण असणाऱ्या महिलांचा हप्ता इथून पुढे कायमचा बंद झालेला आहे। आता 10,000 रुपये खात्यामध्ये थेट संदर्भात माहिती आपण पाहूया। पहा, तर या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची अपडेट महिलांसाठी। पहा, मागील वर्षामध्ये 7 जोडप्यांचे लग्न झालेलं होतं सामूहिक विवाह योजनेअंतर्गत। म्हणजेच कोणती योजना? तर शुभमंगल विवाह योजना। या योजनेअंतर्गत विवाह झालेल्या जोडप्यांना शासनाकडून लाभ जो आहे तो देण्यात येत आहे आणि यामध्ये थेट 10,000 रुपये अगोदर देण्यात येत होते। 10,000 रुपये या जोडप्यांना देण्यात येत होते, परंतु आता शासनाने ही रक्कम वाढवलेली आहे। जवळपास 25,000 रुपयाचा लाभ शासनाकडून देण्यात येत आहे की नाही? महत्त्वाचे अपडेट, जोडप्यांना 25,000 मिळणार। या योजनेअंतर्गत पूर्वी 12,000 रुपये 10 ते 12,000 रुपये दिले जात होते, परंतु आता 14 मार्च 2024 पासून शासन निर्णयानुसार अनुदान वाढलेले आहे आणि सामूहिक विवाह योजनेअंतर्गत म्हणजे सामूहिक शुभमंगल विवाह योजनेअंतर्गत लग्न करणाऱ्यांना 25,000 इतकं अनुदान जे आहे ते सरकारकडून देण्यात येत आहे। मागील वर्षी 7 जोडप्यांचं लग्न झालेलं होतं या योजनेअंतर्गत, शुभमंगल विवाह योजनेअंतर्गत, आणि या जोडप्यांना शासनाचा लाभ देखील मिळत आहे। महत्त्वाची माहिती आहे, शुभमंगल विवाह योजनेअंतर्गत शासनाकडून अनुदान वाढवण्यात आलेलं आहे। अगोदर 10 ते 12,000 रुपये अनुदान देण्यात येत होतं, आता थेट 25,000 रुपये अनुदान शासनाकडून मिळायला सुरुवात झालेली आहे। अशा शासनाच्या वेगवेगळ्या अनुदानांची माहिती, नवनवीन योजनांची माहिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची अपडेट, प्रत्येक महिन्याच्या पैशाची अपडेट, 2100 रुपये हप्त्याची अपडेट, ऑफिशियल अपडेट, सरकारकडून मिळणारी ऑफिशियल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्यासाठी रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब आत्तापर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू लाडकी बहीण योजनेच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।